एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडताना आमदारांची मोठी फौज आपल्या सोबत नेली। काही खासदारही त्यांच्या सोबत गेले। जिल्हा पातळीवरील अनेक कार्यकर्ते, नेते, उपनेते शिंदेंसोबत गेले। त्याचाच आधार घेत शिंदेंनी आमची शिवसेना खरी असा दावा केला आणि तो दावा निवडणूक आयोगाने मान्य देखील केला। त्यामुळे शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाले। शिवसेना पक्ष फुटीला आता जवळपास 3 वर्षे झाली आहेत। या प्रकरणी निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुनावणी पार पडली आहे। सर्वोच्च न्यायालयासमोरील सुनावणी दरम्यान आमदारांच्या अपात्रतेचा विषय देखील आला होता। सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला। त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी सुनावणी घेत दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत निकाल दिला। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही पक्षांच्या आमदारांना पात्र ठरवले। या निर्णयाला देखील आव्हान देण्यात आले। आता या सगळ्या प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यावर आली आहे। सर्वोच्च न्यायालय या प्रकरणी बुधवारी अंतिम सुनावणी घेऊन निकाल जाहीर करण्याची दाट शक्यता आहे। अंतिम सुनावणी बुधवारी होईल हे स्पष्ट आहे, परंतु सर्वोच्च न्यायालय तत्काळ निकाल जाहीर करते की निकाल राखून ठेवला जातो याबाबतचा संभ्रम कायम आहे। हा निकाल म्हणजे ठाकरे गटासाठी शेवटची आशा आहे। निकाल त्यांच्या बाजूने लागला तर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघणार आहे। ठाकरे गट पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकतो। कदाचित शिंदे गटातील असंतुष्ट पुन्हा स्वगृही परतू शकतात। तसेही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे सोबत जुळवून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाकडून होणारी गळती बऱ्याच प्रमाणात कमी झाली। सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटच खरी शिवसेना आहे असा निकाल दिला तर कदाचित उलट दिशेने गळती सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच राज्याच्या राजकारणाला एक वळण देणारा फैसला आज अपेक्षित आहे। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।